श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशात सर्वजण निश्चित मजेत. एवढे छान कमेंट्स करतो तुम्ही, त्याविषयी नाही बोलले. एका ताईच्या कमेंट्सने काय नाही, ह्या ताईंच्या भरपूर व्हिडिओना कमेंट्स आहेत आणि त्याच कमेंट्स करतात, म्हणून त्यांच्यासाठी हे होतं. तर जाऊ द्या, विषय बाजूला ठेवूया. तर अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, हा जो उपाय आहे, हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी जरी केलेत तरीही चालेल, काही हरकत नाही. उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच फेसबुक आणि इन्स्टाला सुद्धा आपली सेम ID आहे, सोनल सचिनची जोडी. तेथे जाऊनही आपल्याला भरभरून प्रतिसाद द्या. त्याचप्रमाणे मी काल तुम्हाला बोलले की मी एक नवीन कल्पना डोक्यामध्ये आणते की जे काही स्वामी साहित्य वगैरे आहे ते आपण म्हणजे लोकांची ऑर्डर घेऊन ते त्यांच्यापर्यंत कुरिअर पोहोचवण्याची सेवा करण्याचं छोटंसं एक स्वामी सेवा करण्याची माझी कल्पना आहे. पण ती कुठून स्टार्टअप करायची, कशी करायची याविषयी मला काहीच माहिती नाही. त्याविषयी कुणाला काही माहिती असेल तर प्लीज मला गायडन्स करा. खूप म्हणजे आभारी होईल मी तुमची, खूप उपकार होतील तुमचे. त्याविषयी थोडंसं गायडन्स करा. तर उपाय सांगायला सुरुवात करते. प्रथम जो उपाय आहे तो उपाय आहे लवंग. आता लवंग सर्वांना माहिती आहे, लवंगेमध्ये अट्रॅक्शनची पॉवर खूप मोठ्या प्रमाणात आहे. एखाद्या व्यक्तीला मोहित करण्यासाठी, एखाद्या व्यक्तीला वश करण्यासाठी ही जी छोटीशी लवंग आहे ती खूप महत्त्वाची आहे. तर तुम्हाला एक शाबीत लवंग घ्यायची आहे. आता शाबीत लवंग म्हणजे काय? ज्या लवंगेला पुढे हे फूल असतं, बोंड असतं, तिला शाबीत लवंग म्हणतात. जी लवंग तुटलेली फुटलेली असते किंवा तिला हे बोंड नसतं, तिला शाबीत लवंग म्हणत नाही. अशी लवंग चालणार नाही. तर अशी एक शाबीत लवंग तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर ना कलावा म्हणजे काय? तर ज्यावेळेस आपल्या घरामध्ये पूजाविधी वगैरे आपण करतो किंवा ज्यावेळेस आपण स्वामीआईला जातो, स्वामीआईच्या वटवृक्षाला आपण जो लाल पिवळ्या रंगाचा धागा अर्पण करतो त्याला कलावा म्हणतात. तर हा कलावा तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे. आता सध्या माझ्याकडे कलावा नाही आहे, म्हणून उदाहरण म्हणून मी तुम्हाला साधा माझ्याकडे जो धागा होता, हे पहा सफेद रंगाचा धागा आहे, त्या धाग्याने करून दाखवते. कारण माझ्याकडे सध्या आता घरामध्ये कलावा नाही. फक्त तुमच्या लक्षात यावं म्हणून मी तुम्हाला सफेद रंगाचा धागा घेऊन दाखवते. पण तुम्हाला सफेद रंगाचा धागा चालणार नाही, तर या उपायासाठी तुम्हाला कलावाच घ्यावा लागणार आहे. तर लाल पिवळ्या रंगाचा कलावा घ्या. आता तुम्हाला काय करायचं आहे, हा जो धागा आहे ह्या धाग्याला प्रथम काय करायची, गाठ मारून घ्यायची. हे पहा, प्रथम एक गाठ मारून घ्या, छोटीशी गाठ करा एकदम, आणि त्यामध्ये ही जी लवंग आहे ही लवंग घुसवा आणि त्याला एक अशी गाठ मारून घ्या. 1 मारा, 2 मारा, 3 मारा तरीही चालेल. हे पहा, अशा पद्धतीने धाग्यामध्ये ही लवंग बांधून घ्यायची. आता ही लवंग बांधली की त्यानंतर काय करायचं, तुमचा उजव्या हाताचं रिंग फिंगर जी आहे, उजव्या हाताची असो किंवा डाव्या हाताची असो, त्या रिंग फिंगरमध्ये तुम्हाला ही लवंग बांधायची आहे. ही लवंग बांधताना ही ह्या खालच्या बाजूने बांधायची बोटाला. आता मला बांधता येतं का नाही माहिती नाही, हा कारण उलटा हात येतोय, पण तरी पण ट्राय. अशा प्रकारे तुम्हाला ही लवंग बांधायची आहे. तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे तुम्हाला खालच्या बाजूने बांधायची आहे. ती उभी हो, आडवी हो, काही हरकत नाही. अशी आडवी जरी झाली तरी चालेल किंवा उभी जरी राहिली तरीही चालेल. अशा प्रकारे तुम्हाला बांधायची आहे. बांधताना व्यवस्थित अशा 2-3 गाठी द्या. आणि तो काय कलावा असतो, जाड धागा असतो. आता हा छोटा आहे म्हणून तुम्हाला वाटेल काचेल वगैरे, तर हा धागा घ्यायचा नाही. पुन्हा सांगते, तुम्हाला कलावाच घ्यायचा आहे. अशा पद्धतीने लवंग बांधून 2 दिवस कंटिन्यू ही लवंग तुम्हाला तुमच्या हातामध्येच ठेवायची आहे. ही लवंग हातामध्ये बांधल्याच्या नंतर एक मंत्र सांगते, या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे 21 वेळा. मंत्र खूप प्रभावी आहे. मंत्रातील अक्षर तितकंच महत्त्वाचं आहे, म्हणून मंत्र व्यवस्थित लिहून घ्या किंवा व्हिडिओ वशम स्वाहा. आता जिथे मी शीतल, प्रतीक्षा, सचिन नावं घेतली तिथं तुम्ही त्या व्यक्तीचं नाव घेऊ शकता आणि हा मंत्र 21 वेळा तुम्हाला बोलायचा आहे. कंटिन्यू तुम्हाला या लवंगेकडेच पाहायचं आहे. तुमच्या समोर येऊन नाक रगडेल की बाबा रे माझी चूक झाली, माझा गैरसमज झाला, असं परत होणार नाही. तुमच्याबरोबर राहण्यासाठी, तुमच्याबरोबर बोलण्यासाठी ती अगदी तळमळेल. इतका सुंदर उपाय आहे. पहा, दोन्हीतील जो उपाय करणं तुम्हाला शक्य आहे तो उपाय करा. दोनही उपाय केले तरीही काही हरकत नाही. कोणत्या ना कोणत्या उपायाने आपल्याला गुण येण्याशी मतलब आहे, बाकी काही विषय नाही. आणि पुन्हा सांगते, सुरुवातीला जे सांगितलं तेच आता एंडिंगला सांगते की प्रत्येक उपाय आपण यासाठी करतो की आपले जे काही कर्म आहे, आपण जे काही कार्य करतो, जे काही काम करतो त्या कामाबरोबर, त्या कार्याबरोबर आपल्याला आपल्या नशिबाची साथ भेटावी
आपल्या जीवनातील रस्त्यातील जे काही समस्या आहे, काटे आहे, ते दूर व्हावेत यासाठी उपाय करतो. लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय आपल्याला माहिती आहे, कधीच खाली हात जात नाही आणि ते असे कोणीतरी सांगितलेले उपाय नसतात, अनुभवसिद्ध उपाय असतात, म्हणून तुमच्यापर्यंत घेऊन येत असते. तर तुम्हाला जे उपाय करणं शक्य आहे, ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच करा, ज्यांच्याकडे संयम आहे त्यांनीच करा. नाहीतर ताई मी काल उपाय केला ना आज मला अनुभूती आली नाही असं ज्यांना वाटतं त्यांनी उपाय नाही केले तरीही चालेल, काहीही हरकत नाही. निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.